पाय पुसत होते आपलं कारण स्पष्ट तुमच्या सर्वांचा सहवास लाभला. देवबागमध्ये पूर्वी होतो मी, तिथे सुद्धा असाच एक ग्रुप होता छान, त्यांच्यासोबत मी क्रिकेट खेळायचो वगैरे जायचो. आणि त्यानंतर तुम्हा सर्वांचा म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही की बा हे वेगळे आहेत. मला ते संध्याकाळी खेळायला आलो ना तर मला असं थोडीशी वाटायची भीती की हे काहीतरी बोलतील, मोठ्याने बोलतील किंवा हे बॉल पकड वगैरे काहीतरी असं हार्ड बोलतील असं म्हणून फील व्हायचं. नाही तर मी संध्याकाळी सुद्धा खेळायला येऊ शकलो असतो, कारण क्रिकेटची खूप आवड आहे. पण तुम्ही सर्वांनी अतिशय प्रेमाने हसत खेळत नंतर तर असा फील व्हायला लागला की मी तुमच्यातलाच मिक्स झालो. मी पण सुरू केलं मग मध्ये 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 कॅप्टन्सी माझ्याकडे यायला लागले. मग जसं मोहन हिमांशू भाई करायला येतात ना तसं मीही सुरू केलं. भाई म्हणायला लागले, सर तुम्ही शिकला दादा, तुम्ही तयार झाला दादा, असं म्हणायला लागले. मी सुरू केलं हळूहळू. म्हणजे मी खुल्लो होतो अक्षरशः. असं फील व्हायला लागलं होतं की नाही चला आपलीच माणसं आहेत, आपलीच मित्र आहेत. आता हरकत नाही का ते टोमला मारलं काय, रुपलेला चिडवलं काय वाटायचं नाही असं. म्हणजे अशा पद्धतीने हा एक कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला होता आणि अपेक्षित बी नव्हतं, तरी तुम्ही सर्वजण एकत्र आलात माझ्यासाठी. आणि माझा हा जो एक शुभेच्छा दिलात मला भाविका कार्यासाठी, तुम्हा सर्वांचं मी धन्यवाद मानतो. आणि तुम्ही सर्वजण माझ्या हृदयात राहाल, सर्वांची आठवण कायम राहील. मॉर्निंग बॉयज. आणि विशेष तुम्हाला सांगतो, आपला जो ग्रुप आहे, ग्रुपचा जो सिम्बॉल आहे आपलं प्रोफाईल डीपी, ते माझा फोटो आहे त्याच्यात. तुम्ही जर बघितलं असाल ऑब्झर्व करून तर त्याच्यात मी बॅटिंग करताना माझा फोटो आहे त्याच्यात. आणि तो बऱ्याच दिवसापासून आहे, ते मला एक छान वाटतं. मी कधी कधी माझ्या गावाकडच्या ग्रुपवर वगैरे टाकतो, बघा मॉर्निंग बॉयज आमचा संघ आहे. तर छान वाटतं. आज देवबागची काही विद्यार्थी आले होते, माझी विद्यार्थी सगळी मोठी झालेली आहेत. ते आता दर्शन बांदेकर, अक्षय वगैरे, किरण वगैरे, आदित्य वगैरे, ते सगळे माझे विद्यार्थी आहेत. प्रथमेश वगैरे सगळे देवबागमधले. तर आता त्यांच्यासोबतही आमचं असं ठरले की माझी विद्यार्थी जेवढे आहेत त्यांचं एक टुर्नामेंट, स्नेह संमेलन ठेवायचा. तुम्ही ठेवता बघा एक तशा टाईपमध्ये कार्यक्रम ठेवायचा का आठवत म्हणून. आणि रेवतळे प्रीमियर लीगला काही लागलं तर फुल न फुलाची पकडी म्हणून माझ्याकडून काही ना काही राहील. आणि तुम्ही ठेवा, मी आवर्जून त्या स्पर्धेसाठी येईल. फक्त संधी द्या, मी रेवतळ्यातला आहे. वाईल्ड कार्ड तुम्ही बाहेरचे आहेत नाही. आता जर तुम्ही बाहेर गेला तर म्हणून नाही, तर रेवतळे हा माझं गाव असणार आहे आणि मी त्या लीगमध्ये मला पात्र ठेवा. आता तुम्ही परमनंट आता मेंबरच आहे. धन्यवाद, खूप छान वाटलं सर्वांचं. खूप खूप धन्यवाद.